महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। सरेंडर झाले। आम्हाला सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी हे साशंकता निर्माण झाली। जो पब्लिक राय मला वाटतं हा ओसरला की आरोपींना रिलीज करायचं, अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकरणात सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय, अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे। फडणवीसांनी असं म्हटलंय की 2019 साल आलं नसतं तर महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला असता। मला असं वाटतं मागच्या 2.5 वर्षात यांचं सरकार आहे, या काळात राज्य किती प्रगतीपथावर गेलं। केंद्राचं सरकार 2014 पासून आहे, रुपयाचं किती अवमूल्यन झालं। या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं भेटेल, कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे। आज उद्योग मोठ्या प्रमाणावर गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात जात आहेत। महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे वळवले जात आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार मूग घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आताच्या घडीला आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलाचीच कडेन बोलाचाच वाद आहे। 2019, 20, 21 कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं, बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते, परंतु महाराष्ट्रात हे उद्योग सुरू राहिले आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात जर विचार केला तर निश्चित प्रगतीपथावर राहिलेला। विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळे शरद पवार नाराज आहेत। भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तूट होऊ शकते किंवा धुसफूस आहे, असं काही होईल असं वाटत नाही। समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही, कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलं पाहिजे ना। लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे, जय पराजय हे सगळे ठीक आहे, पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जसं जसा काळ जाईल तसं याच्यातून सगळे सावरलं जाऊन महाविकास आघाडी ताकदीने येणार काळात कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय। विजय वडेट्टीवार आणि अमोल कोल्हे यांचं एक वक्तव्य जे आहे ते आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोचतंय, कारण वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा घोळाचा आम्हाला फटका बसलाय, त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे। 20 दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता आणि 2 दिवसात आम्ही हा विषय मिटवला। याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया घातला होता। 11 वाजेची बैठक असायची तर 2-2 वाजायचे आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला। मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असतं तर बरं झालं। त्याच्यामध्ये विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही, दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे म्हणतात। अमोल कोल्हे मोठे नेते आहेत, विचारवंत आहे, त्यांच्याशी मी काय बोलणार। त्यांच्या पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे। बावनकुळे यांनी वाल्मिक कराडांविषयी वक्तव्य केलंय। वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा, तरीही लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष। एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काळात चांगलं काम केलं त्याला म्हणून हे असं पद दिलं गेलं। चांगलंय, मलाच वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या 2-4 वर्षातले गुन्हे काढले ना, कोणाचा अपघातात मृत्यू झाला, पाय घसरून पडले, असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळं समजून येईल। तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे।